तर मिटकरी सातत्याने राज ठाकरेंवर खालच्या भाषेत बोलतात असं गजानन काळे यांनी म्हटलंय। महाराष्ट्र सैनिकांच्या भावनांचा उद्रेक झाला असंही गजानन काळे म्हणाले। अमोल मिटकरींचं डोकं आज ठिकाणावर आलं असेल। तटकरे 10 वेळा सांगतात की मिटकरी तुम्ही बोलू नका असं अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना म्हटलं गेलंय। आलेली आहे आणि मनसे कार्यकर्त्यांची आक्रमक भावना सुद्धा अकोल्यामध्ये पाहायला मिळाली आणि अमोल मिटकरी यांनी सुद्धा सांगितले की मी अशा धमक्यांना भीक घालत नाही, मी कायदेशीर लढाई लढणार। राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातलं एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि उत्तुंग नेता आहे। सातत्याने त्यांच्याबद्दल एकेरी भाषेत उल्लेख करणं, सातत्याने खालचा स्तर गाठणं, कधीतरी त्यांना खास ठाकरे म्हणणं, कधीतरी त्यांना सुपारीबाज म्हणणं। आज महाराष्ट्र सैनिक जो आमचा आहे त्याच्या भावनांचा आज उद्रेक झाला आणि तो राग व्यक्त करण्यात आला। मी कुठल्याही हिंसेचं समर्थन बिलकुल करणार नाही, पण ज्या पद्धतीने अमोल मिटकरी बोलले त्याची रिॲक्शन, त्याचं उत्तर मी पुढे जाऊन सांगेल। संदीप देशपांडे असतील, मी असेल किंवा आमच्या पक्षाचे सगळे प्रवक्ते, मात्र अमोल मिटकरींना यांचं भान नाही। आज त्यांचं डोकं ठिकाणावर आलं असेल एवढं मला निश्चित वाटतं। ज्यांचं काहीच कार्यकर्तृत्व नाही आणि फक्त पैसे घेऊन आपले विचार मांडायचे एवढंच काम अमोल मिटकरींनी आयुष्यात केलं। आज सुनील तटकरेंना 10 वेळा येऊन सांगावं लागतं की अमोल मिटकरी तुम्ही बोलू नका म्हणून, तरी सुद्धा अमोल मिटकरी बोलतात। माझी अजितदादांना विनंती आहे या माध्यमातून, आजही मी सकाळी बोलताना अजितदादा बोलून 70,000 कोटीच्या विषयापासून सगळ्या विषयांवर बोललो। आमची ही संस्कृती आहे जी राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेली आहे, आम्ही याचं भान ठेवलेलं आहे। अमोल मिटकरींना एवढं होऊन सुद्धा जर त्याचं भान नसेल तर महाराष्ट्र सैनिक उत्तर द्यायला त्याच्या भाषेमध्ये देत राहील। पुणे सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, नवी मुंबई।